नमस्कार मित्रांनो, वामन बरोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्ता आपण आहोत वेंगुर्ल्यात आणि वेंगुर्ला शहरामध्ये तुम्हाला ही जागा माहिती असेल. सेंट लुक्स हॉस्पिटल समोर दिसतंय आपल्या डावीकडे आणि उजवीकडे दिसतंय गोहिन मेमोरियल हॉल. गोहिन मेमोरियल हॉल तर आता अस्तित्वात नाही आहे, पडलाय, पण गोहिन मेमोरियल चर्च आहे. हे सेंट लुक्सचे अवशेष तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत. एक प्रसिद्ध हॉस्पिटल ज्याची कीर्ती बरीच दूरपर्यंत पसरलेली होती, असं हॉस्पिटल आपल्या वेंगुर्ल्यामध्ये होतं. हे जर आता आपण पुढच्या पिढीला सांगितलं तर त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल किंवा त्यांना वाटेल कसं पॉसिबल आहे, कसं शक्य आहे. इट इज हायली इम्पॉसिबल. कारण आता त्याचे अवशेषच नाही आहेत, इतकी वाईट परिस्थिती आहे. बाकी आता जे वैद्यकीय सुविधा आहेत वेंगुर्ल्यामध्ये त्या खूपच कमी आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. पण त्या काळामध्ये असं नव्हतं. ब्रिटिशांच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध हॉस्पिटल होतं आणि फार लांबून लोक यायची. आता आपण वेंगुर्ला कॅम्पमध्ये पोहोचलो मित्रांनो. इथे तुम्हाला मी थोडा परिसर दाखवेन. पहिल्यांदा आपण जाऊया नाट्यगृहाकडे. इथे एक त्रिवेणी नावाचं गार्डन आहे, नव्याने झालेलं. आणि इकडे गवळीवाड्याकडे रोड जातो. यातल्या बऱ्याच इमारती, जुन्या इमारती तुमच्या माहितीच्या असतील किंवा आठवत असतील. इकडे स्वामी समर्थ मंदिर पण आहे, तुम्हाला माहिती असेल. तर त्या दिशेने आपण चाललो. आता पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ आत्मपादुका मठ म्हणून लिहिलं आहे आणि हाच रस्ता वडखोलकडे जातो. आर.पी. गावडे मार्ग असं नाव आहे याला रस्त्याला. इथे शिवाजी प्रागतिक शाळा पण होती जुनी, ती आता थोडी त्यांनी हलवली, दुसरीकडे नेली. आणि हे बघा, हे इथे जे पहिलं दिसतंय ते कवी मंगेश पाडगावकर उद्यान आहे. हे बंद आहे आता सध्या, मेंटेन नसेल केलेलं. आणि हे दुसरं दिसतंय मोठी इमारत जी दिसतीये ती इमारत आहे नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह. त्या सभागृहाची इमारत आहे. इथे सायकल ट्रॅक पण आहे मित्रांनो. जर कोणाला सायकल चालवायला वेंगुर्ला कॅम्प मध्ये यायचं असेल तर हा अशा प्रकारे सायकल ट्रॅक आहे. लोक सायकलवरून इथे फिरायला येतात, सायकल शिकायला येतात. आम्ही लहानपणी इथेच सायकल शिकलो. लहानपणी बाबांबरोबर इथे यायचो. स्कूटर पण इथे शिकलो. सायकल, स्कूटर. 2014 मध्ये 4 व्हीलर घेतल्यावर प्रॅक्टिस करायला पण इथेच यायचो आम्ही. आता इथे बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर ही पहिली म्हाडा कॉलनी आहे. इथेच आतमध्ये स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते पण आहे. आणि त्याचबरोबर इथे ITI पण आहे वेंगुर्ल्याचं. आता इथे कुत्रा बसलाय, त्यामुळे आपल्याला थोडंसं हे बघा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. आणि पूर्ण म्हाडा कॉलनी आहे इथली, पूर्ण म्हाडा कॉलनी. सो आता जरा पुढे जाऊन आपण U-टर्न मारूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला कॅम्प मधला एक नवीन भाग मी दाखवेन. थोडं पुढे जाऊन कुठेतरी U-टर्न घेऊया आपण. हा, इथे पॉसिबल आहे. हे कुठलं तरी नर्सरी आहे, त्या नर्सरीकडे जायची वाट आहे. पुढे पण इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं. मागे एक व्हिडिओ केलेला बघा मी या रोडचा, वरच्या. आणि या रोडचा व्हिडिओ करत असतानाच मी तुम्हाला निशाण तलाव दाखवलेला. तर तो व्हिडिओ जरा काढा, माझ्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये असेल. तुम्हाला निशाण तलावाचं दर्शन घडेल.
आणि खूप निसर्गरम्य भाग आहे तो. मित्रांनो, आता आपण त्रिवेणी उद्यानकडे आहोत. पुन्हा एकदा तिथे झालोत आणि दुसऱ्या एका रस्त्याने वेंगुर्ला हायस्कूल कडून तुम्हाला मी कॅम्प मधला अजून एक भाग दाखवेन. हे माझ्या उजव्या हाताला जे आहे ते वेंगुर्ला, प्रसिद्ध वेंगुर्ला हायस्कूल, कोल्हापूर चर्च काउन्सिलचं आहे ते, संस्था त्याची कोल्हापूर चर्च काउन्सिलचं वेंगुर्ला हायस्कूल. आणि हे प्रसिद्ध समोर दिसत आहे ते गावस्कर स्टेडियम. माझ्या उजव्या हातालाच मोठं स्टेडियम आहे ते. बाजूला जलतरण तलाव वगैरे आहे. इथे वेंगुर्ल्यातलं न्यायालय आहे. थोडं पुन्हा एकदा ढग आल्यामुळे थोडा प्रकाश कमी झालाय. एक पावसाळी वातावरण कसं वाटतंय आपल्याला, थोडं पाऊस पण पडू शकेल, सांगता येत नाही. वेंगुर्ला कॅम्प का म्हटलं जायचं याला, तर या भागामध्ये ब्रिटिश सैन्याचे कॅम्प होते सुरुवातीच्या काळामध्ये आणि हा खूप मोठा असा भाग होता, मैदानी भाग होता खरा म्हणजे. आता तिथे बरीच कन्स्ट्रक्शन झाली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र झालं, इथे तलाठी कार्यालय किंवा इतर कार्यालय आहेत. हे इथे कॅश्यू काउन्सिलचं ऑफिस आहे. त्याशिवाय तुम्ही इथे बघताय बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, त्यांचे संशोधन प्रकल्प आहेत. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे, माझ्या उजव्या हाताला दिसतंय ते, हे गेट आहे त्यांचं. आणि त्यांचे बरेचसे इथे गेस्ट हाऊस आहेत. सौरभ आणि अजून एक कुठला तरी गेस्ट हाऊस आहे इथे. हा एक गेस्ट हाऊस आहे, सौरभ विश्रामगृह असंच नाव आहे त्याचं. आता इथे कुठेतरी फार पूर्वी टीबी हॉस्पिटल पण होतं, पण त्याची एक्झॅक्ट लोकेशन आता मला लक्षात नाही येणार. फार वर्षापूर्वी मी आलेलो इथे, त्यावेळी मला आजीने दाखवलेलं. आणि आतमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतील ज्या आता झाकोळल्या गेल्यात, दिसणं फार कठीण आहे. सो इथून मी युटर्न घेईन आणि पुन्हा एकदा अजून एखादा भाग आपण पाहूया वेंगुर्ला कॅम्प मधला. बेतोबा ट्रॅव्हल्स. सो पुन्हा एकदा तिसरा जो रस्ता त्या त्रिवेणी उद्यानकडून दिसतो त्याने आपण आता प्रवास करणार आहोत आणि इथला भाग दाखवेन मी तुम्हाला. पुन्हा एकदा ऊन कमी झालाय. हे कालवण हॉटेल आहे इथलं, नवीन हॉटेल. आशीर्वाद डिजिटल वगैरे हे गतिरोधक आहेत. आणि पुन्हा इथे एक उद्यान आहे वेंगुर्ला नगर परिषदचं. हे बघा, हे जरा मोठं उद्यान आहे. टोटल या भागात 3 ते 4 गार्डन आहेत मुलांसाठी. आणि स्वच्छता प्रचंड आहे इथे, तुम्ही बघताय आजूबाजूला खूप छान मेंटेन केलं आहे. पुन्हा एकदा ऊन येत आहे, ते एक चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येईल. इथे हे गोडाऊन आहे ब्रिटिश कालीन आणि इथे त्यांनी एक प्रकारे स्पोर्ट कॉम्प्लेक्स असल्यामुळे, स्पोर्ट कॉम्प्लेक्स पण आहे त्यामुळे त्यांनी इथे एक मूर्ती उभी केली आहे. ओके, सो आपण आतमधल्या रोडला पुन्हा एकदा आलो आहे, दुसऱ्या रोडला जिथे BSNLचं ऑफिस आहे आणि जलतरण तलाव वगैरे आहे किंवा इथे शूटिंग रेंज पण आहे. ही बघा, ही शूटिंग रेंज आहे इथे. हे जे गेट दिसत आहे इथून आतमध्ये गेलात तुम्ही की व्यायामशाळा पण आहे खाशाबा जाधव आणि त्याशिवाय शूटिंग रेंज पण आहे. इथे पण सायकल ट्रॅक आहे. त्याशिवाय ही मोकळी जागा आहे. कधी कोणी एकेकाळी मी इथे स्कूटर शिकलेलो आतमध्ये. हे समोरची बिल्डिंग दिसतीये ना, त्या बिल्डिंगच्या शेजारी त्या भागामध्ये मी स्कूटर शिकलेलो. 2002 किंवा 3 त्या दरम्यान असेल. पुन्हा एकदा समोर इथे पर्यटन केंद्र आहे आणि त्याशिवाय ही आदर्श कृषी पर्यटन केंद्र वगैरे. आणि इथे हे जलतरण तलाव आहे, जलतरण तलाव आहे इथे.
स्विमिंग पूल. आणि इथे माझ्या उजव्या हाताला कधी कोणी इथे राहून गेलं असेल तर फळ संशोधन केंद्रातल्या लोकांसाठी वगैरे गेस्ट हाऊस आहेत. आणि तिथे आमचं जाणं असायचं कारण आता कोणतरी ओळखीचं होतं, ते आठवत नाही नेमकं कोण, पण त्यावेळी लहानपणी आम्ही तिथे जायचो. हे समोर दिसतंय ते कोर्ट इमारत. आणि आतमध्ये थोडं तुम्हाला पुन्हा त्याच रोडला आणलंय मी, तुमच्या लक्षात आलं असेल तर. इथे थोडं तुम्हाला आतमध्ये का नेतोय मी, कारण मला एक जुनं गेस्ट हाऊस दाखवायचं आहे, जे जवळजवळ हे बघा, हे कपिला निवासस्थान बाजूला आहे माझ्या. हे आतमध्ये हे पोलीस स्टेशन आहे, इथलं पोलीस ठाणं. कावळे आलेत प्रचंड इथे. आणि आतमध्ये तुम्ही बघाल बऱ्याच गोष्टी आहेत इथे, बरीच ऑफिसेस आहेत, पण त्याचबरोबर शांतता पण आहे. इथे उपविभागीय अभियंता PWD त्यांचं एक छोटेखानी ऑफिस आहे. आणि हे एक गेस्ट हाऊस होतं. आय डोंट नो आता ते का बंद आहे. हे बघा, हे गेस्ट हाऊस आहे इथे. बहुतेक हे ब्रिटिशकालीन असेल किंवा कदाचित भारतीय दिसतीये तर पद्धत भारतीयच बांधायची, पण काही कारणाने ते बंद राहिलं असेल. याची आठवण अशी की लहानपणी शिक्षकांची कुठली तरी इथे सभा होती आणि त्यावेळी आम्ही सगळेजण म्हणजे छोटी मुलं, शिक्षकांची मुलं, कारण जेवण होतं मागच्या साईडला ना, तर ते प्रिपेअर करायला आम्ही बरंच काही मदत घेऊन आलेलो. आणि त्या सभा म्हणजे छोटीशी मीटिंग होती तिथे हेल्पला वगैरे. त्यामुळे आम्ही इथे ह्या परिसरात भरपूर खेळलो आणि अशा 2-3 वेळा मीटिंग झाल्या, त्यामुळे या परिसरात आम्ही खेळलेलो. त्या आठवणी आहेत. आता ते काही कारणांनी बंद पडलंय. इथून समोरून कोणी येत असेल तर पटकन करणार नाहीये कोण, नशीब. हे तहसीलदार कार्यालय इथे आलं आता, तहसील. ओके. आणि हा असाच एक मधून रस्ता आता नवीन तयार केलाय जो कनेक्ट करतो त्या सायकल ट्रॅकवाल्या मोठ्या रस्त्याला. ते मस्त वाटतंय बघा, निसर्ग सौंदर्य, झाडं आहेत भरपूर, छोटी झाडं आहेत, मोठी झाडं आहेत. ते मस्तपैकी बसता येतं संध्याकाळचं. लोक इथे भेळ खायला, त्यानंतर फिरायला कॅम्पमध्ये येतात. सो असं हे आहे वेंगुर्ला कॅम्प. अर्थात अजूनही काही गोष्टी आहेत ज्या इथे मी दाखवू शकतो तुम्हाला, पण डोंट नो, बघूया आता ते चालू आहे की नाही ते बघूया आपण. बाकी मगाशी आपण इथपर्यंत येऊन गेलेलो, तुम्हाला माहिती असेल. पुन्हा एकदा इथे माझ्या एका वेगळ्या अँगलमधून तुम्हाला मधुसूदन कालेलकर हे बहुउद्देशीय सभागृह, AC हॉल आहे हा, जसा आपल्या रत्नागिरीला सावरकर आहे, पण इथला AC चांगला आहे सावरकरपेक्षा. आणि इथल्या चेअर्स पण चांगल्या आहेत कम्पॅरेटिव्ह. सो इथे नाटक होतात, इतर कार्यक्रम पण होतात. हा, इथे अजून एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला, ती दाखवतो मी. हे बघा, इथे मला दाखवायचं होतं की इथे ही पंचायत समिती आहे, पंचायत समिती वेंगुर्ला, त्याचं कार्यालय. आणि उजव्या हाताला बॅरिस्टर नाथ पै यांचं स्मारक वजा काहीतरी केंद्र झालेलं होतं, ते आजही आहे का? होय, आहे. हे बघा, म्हणजे चालू नाही आहे, पण मला वाटतं बंद आहे, पण इथे आहे हे बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र. हे इथे बऱ्याच त्यांच्या आठवणी वगैरे आहेत, मेमोरियल टाईप आहे. बॅरिस्टर नाथ पै हे इथले एक खासदार होते. थोडं मी तुम्हाला आतमध्ये, नाही बंदच आहे, लॉक आहे, त्याला बघायला पाहिजे त्याचं टायमिंग कोणतं आहे, आणि काहीतरी याचा एक ब्लॉक करायला हवा. बाकी हे आतमध्ये आता वेंगुर्ला कॅम्प जो एरिया आहे, त्या एरियामधले बरेचसे आतले भाग, जुनं वेंगुर्ल्यातल्या जुन्या वाड्या, हे सगळं तुम्हाला इथे बघता येईल.
अजून एक छोटासा भाग तुम्हाला मी दाखवेन यातला वेंगुर्ला कॅम्प मधला, आणि मग आपण आपला ब्लॉग बंद करू, आपण आपला ब्लॉग थांबवू शूटिंग त्याचं. सो इथे थोडंसं आतमध्ये इथे युटर्न घेण्या इतपत जाऊ आपण. आता रस्ता चांगला दिसतोय हा. पुणे एकेकाळी रस्ता खूपच खराब होता. ओके, इथे आपण युटर्न घेऊ शकतो. जरा पुढे जाऊया. वेंगुर्ला कॅम्प मधला अजून एक भाग म्हणजे मुख्य रस्त्यावरचा भाग, किंवा जिथून आपण कॅम्प कडे वळतो तिथे आपण आलोत. पॉवर हाऊस, कोल्ड्रिंक हाऊस, हे सगळं इथे आमच्या लहानपणी कोल्ड्रिंक साठी आम्ही इथे यायचो, फिरायला आलो तर कॅम्पात. आणि हे त्यावेळी फेमस होतं पॉवर हाऊस. एवढं वेंगुर्ल्यामध्ये पॉवर हाऊसला त्यावेळी महत्व होतं. महत्व इन द सेन्स लोकांना माहिती होतं की पॉवर हाऊस काहीतरी आहे वगैरे. कधी कधी आम्हाला वाटायचं इथेच वीज निर्मिती होते की काय. त्यानंतर ते लहानपणी सतत ऐकायचो आम्ही, गोव्याची लाईट, महाराष्ट्राची लाईट, मग आता महाराष्ट्राची लाईट गेली आहे, गोव्याकडून घेतली आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे सतत ते कानामध्ये पॉवर हाऊस पडायचं. बाकी तुम्हाला माहिती असेल इथे आतमध्ये एक मंदिर आहे आणि हा एक कॉम्प्लेक्स, मला वाटतं वसतिगृह वगैरे काहीतरी होतं. या कॉम्प्लेक्स मध्ये कोणीच दिसत नाही असं का. आणि इथे अनेक जुनी इमारती बघता येतात, जशी ती मागे इमारत गेली अशा अनेक इमारती इथे बघता येतात. आता सूर्यप्रकाश कमी होत चाललाय, अर्थात पावसाळा आहे हे कारण आहे, आणि 4:45 वाजलेत त्यामुळेही असेल. हे बघा, हे पण एक जुनं घर आहे इथे. अशी जुनी घरं आहेत. आणि आता इथून हे फळ संशोधन केंद्राचाच एरिया आहे सगळा. माझ्या डाव्या हाताला जो आहे तो सगळा फळ संशोधन केंद्राचाच भाग आहे. आणि हा तुळस रोड आहे, वेंगुर्ला तुळस. याचा मी एक वेगळा ब्लॉग केलेला आहे, अर्थात बरीच वर्ष झाली त्याला. तर पुन्हा एकदा काहीतरी करायला हवा, कारण हा ब्लॉग करून 2-2.5 तरी वर्ष झालीत. पुन्हा एकदा थोडंसं ऊन येत आहे. आणि हा इंटरनल रोड आहे आतला कॅम्प मधला, त्या रोडला आपण जातोय आता आतमध्ये. इथे खूपच काळोख वाटतोय, कारण झाडं पण आहेत भरपूर मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे. सो मित्रांनो, इथे वेंगुर्ला कॅम्पचा माझा व्लॉग संपतोय आज. बराच जो भाग आहे वेंगुर्ला कॅम्पचा, बराच जो भाग आहे तो मी कव्हर केलाय. इथे आता सध्या तरी फळ संशोधन केंद्र दोन्ही बाजूला, माझ्या डाव्या आणि उजव्या व्यतिरिक्त फार काही नाहीये इथे. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला सांगायला मला अजिबात विसरू नका. आणि ह्या निसर्गरम्य अशा वेंगुर्ला कॅम्प परिसरात फिरायला यायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही बाहेरून येत असाल किंवा वेंगुर्ल्यात सुद्धा तुम्ही फिरण्यासाठी येत असाल तर इथे नक्की भेट द्या या भागाला, वेंगुर्ला कॅम्प भागाला. तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे मिळतील, पाहता येतील. आतमध्ये एक रोड गेलाय कुठेतरी जंगलामध्ये. सो धन्यवाद मित्रांनो. इथे माझा व्लॉग मी थांबवतो. पुन्हा एकदा मी त्याच रोडला जाईन जिथून मगाशी मी युटर्न घेतलेलं होतं. तिथे मी पोहोचलोय. हे बघा, इथे आलोय मी, म्हणजे फळ संशोधन केंद्राच्या मुख्य इमारतीकडे मी आलोय. आणि इथे माझा मी व्लॉग थांबवेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. तुमच्या वेंगुर्ल्यातल्या वेंगुर्लेकर मित्रांबरोबर, जे सध्या बाहेर राहत आहेत, ज्यांनी बरीच वर्ष वेंगुर्ला बघितलं नाहीये, अशा लोकांबरोबर हा ब्लॉग शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.